आणि आता ब्रेक नंतर एक महत्त्वाची बातमी. मनसे नेते बाळा नांदगावकरांनी छगन भुजबळांची भेट घेतली आहे. भुजबळांच्या तब्येतीची बाळा नांदगावकर यांच्याकडनं विचारपूस करण्यात आली. मतभेद असावेत, मनभेद नसावेत, भेटीनंतर बाळा नांदगावकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रामध्ये लहान मुलं पळवण्याचं आणि बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढल्याचा दावा राज ठाकरेंनी केलाय. राज ठाकरेंनी याबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहित ठोस कारवाई करण्याची मागणी केली. महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं आणि बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढल्याचा दावा राज ठाकरेंनी केलाय. 2021 ते 2024 या काळामध्ये यात 30% वाढ झाल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय. राज ठाकरेंनी याबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहित ठोस कारवाई करण्याची मागणीही केली आहे. महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं आणि बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढत आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार 2021 ते 2024 या काळामध्ये हे प्रमाण 30% वाढलंय. लहान मुलांना पळवून नंतर त्यांना कामाला झुंपणाऱ्या, त्यांना भीक मागायला लावणाऱ्या आंतरराज्य टोळ्या तयार झाल्या आहेत. या टोळ्या सर्रास लहान मुलं पळवत आहेत आणि यावर सरकार नक्की काय कारवाई करत आहे हेच समजत नाही. लहान मुलं पळवण्याच्या अमुक केसेस दाखल होतात, त्यातील इतकी टक्के मुलं परत शोधली जातात आणि त्यांच्या कुटुंबियांकडे सुखरूप परत पाठवली जातात. अशा आशयाचं सरकारी उत्तर यावर महाराष्ट्राला नको आहे. समजा मुलं पुन्हा सोडवून आणली तरी त्या काळात लहान मुलांच्या मनावर जो आघात होतो त्याचं काय? मुळात मुलं पळवून नेणारी टोळी कार्यरतच कशी होते आणि ती इतक्या राजरोसपणे कशी काम करते? यावर काहीतरी जबरदस्त कृती करावी असं सरकारला वाटत नाही, असं पत्र राज ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना लिहिलंय. आधी मुलगी समजा घरून भांडून निघून गेली आणि 3 दिवसांनी परत जरी आली तरी आपण त्या ठिकाणी बेपत्ताचं कंप्लेंट ही दाखल करतो. त्यामुळे या संदर्भात आता त्यांनी नेमकं काय पत्र लिहिलं आहे हे मी वाचलेलं नसल्यामुळे मी त्याच्यावर उत्तर देऊ शकणार नाही. पण नक्की जर काही त्यांच्या शंका असतील तर त्याला उत्तर देऊ. विधान परिषदेतही सचिन अहिर यांनी हा मुद्दा उपस्थित केला. याला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी उत्तर दिलं. फक्त मुंबई शहरामध्ये अवघ्या 36 दिवसामध्ये चित्राताई अवघ्या 36 दिवसामध्ये गेल्या 82 मुले आणि मुली हे बेपत्ता झालेला आपल्याला पाहायला मिळालेले. 2021-2024चा एक सर्वसाधारण आकडा घेतला तर आपण 30% वाढतोय. अनेक मुलांच्या मिसिंग कंप्लेंट फाईल नसलेल्या मुलांना देखील आपण शोधून काढलेलं आहे. आकडेवारी जर का आपण पाहिली, टक्केवारीनुसार जर का आपण पाहिलं तर जवळपास जी मुलं हरवतात किंवा बेपत्ता होतात, मिसिंग कंप्लेंट असो किंवा नसो, ज्यावेळेला ह्या शोध मोहिमा होतात त्यावेळेस 90% पेक्षाही जास्त मुलं ही आपल्याला सापडतात. त्यांना शोधण्याकरता देखील आपली जी टीम्स असतात ते अग्रेसिव्हली काम करत असतात.